मग का पोचला बा आपण डोंगरगडला. काय म्हणत्या पट्ट्या स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये तुमच्या. आता अजय भाऊ 1 चॅलेंजचा डे 16 त्याच्या पार्ट 1 मध्ये तर इथपर्यंत पाहिलंच असेल. मग काय आली ट्रेन वगैरे बसला ट्रेन मध्ये. हा हिमांशू पण आला, विक्की पण, आम्ही तिघं पण निघला भाऊ बसून ट्रेन मध्ये. आली नेक्स्ट स्टेशनवर रुकली. स्टेशनवर रुकले भाऊ त्याच्या आवाच्या नावच नाही घेता नाही. झोपले दोघं पण एक तास झाला पण ट्रेन निघायच्या नावच होती घेत. मग सुटली ट्रेन वगैरे जाऊन व्ह्यू पा मग कसा दिसत होता म्हणजे आता होता ट्रेनच्या. तसा आपण थोड्या थोड्या दिवसांनी आपण ट्रेनचा सफर करत राहतो. मग का पोहोचला डोंगरगड मध्ये. हा भाऊ मग आमच्या सकाळी पा कशी झाली तर सफर करून उतरला पक्कन ट्रेन म्हणून चढला बघ पुलीवर सरळ. तिघे पण होता. मग मस्त काय यायले पण तिघाले व्हिडिओ घेण्या जरूरच्या दोघाले पण. आपल्या जास्त येते मंदिरामध्ये. हा व्ह्यू पा भाऊ कसा दिसतो तर. मग सीधा निघाला रेस्टॉरंटच्या बाहेर. निघाला पैदलच गेला. कसा पोटतो आपण जसं आपण पायदळ जाण्यात जेवढी मजा येते ना तेवढी ॲटोन जाणं की ॲटोन वगैरे जाण्यात मजा नाहीये. मग कसा आला पटकन हॉटेलमध्ये कारण भूक लागली होती भाऊ. 4 तास सफर होता. घेतला वगैरे नाश्ता वगैरे केला नाश्ता आणि मस्त लागला सीधा पूजा वगैरे घेतला. मग गेला सीधा मग वरती चढायला लागला. पायऱ्या यायला वेळ आहेत. पण कसं आपला स्टार्टिंग दुसरा एक रस्ता आहे पण आम्ही त्याला शॉर्टकट म्हणून कसं जेवढ्या लवकर मजा येते भाऊ. हा तलाव कसं चेक करा कसं दिसते पाणी वगैरे मस्त यायचं. पोहायचा विचार की झाला पण भाऊ कसा पोहतही येणार आपल्याला वाचन कोण असतं. तुम्ही म्हणा का गेटवर काय चढला भाऊ, कारण की आपण आला तलाकडून कर हे गेट बंद होती. मग कसं चढला पटकन वरतून कुदला इकडं आला भाऊ. कसं आम्ही चप्पल वगैरे नव्हता काढला. मग कसं आम्हाला ठेवून कुठे ठेवायला पण काय जागा नाही. तुम्ही भरला बॅग मध्ये. लागला भाऊ पायऱ्यावर चढायसाठी. 250 पायऱ्या झाल्या भाऊ. नाही आले तर मग काला माहित नाही थांबले भाऊ त्याच्यासाठीच. मग आपण समोर होता. म्हणलं काय थांबले तर आपण पण थांबावा. थोडा अजून वरता आला 600 पायऱ्यावर अजून हा हिमांशू मागायचा राहिला होता. मग याची वाट पाहण्याकडे थांबा लागला अजून. मग काय इथून महाकालच्या मंदिर दिसला त्याचे दर्शन घेतलं भाऊ. समोर एक मंदिर ते दर्शन घेतलं. आला भाऊ पटकन वरतं. समोर काका पाहिला ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मग भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये.